सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत। तर खेडच्या गोळीबार मैदानावरती होणाऱ्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आता कुणावरती निशाणा साधणार हे बघणं गरजेचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत चंद्रकांत बनकर। चंद्रकांत, थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे, काय सविस्तर अपडेट? एकनाथ शिंदे आहेत यांचं आता भरणे नाका येथील हेलिपॅडवरती बरोबर 4 वाजता आगमन होणार आहे आणि इथून ते थेट जामगे इथल्या निवासस्थानी जाणार आहेत। त्या ठिकाणी गेल्यानंतर रामदास कदम यांच्या घरी त्यांची जी कुलदैवत आहे कोटेश्वरी माने देवी त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहेत आणि तिथून थेट ते सभेच्या ठिकाणी येणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। आणि सभा आटपल्यानंतर भरणे नाका येथे जे बिसू हॉटेल आहे त्या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, आयोजित केलेली आहे असं आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। बरं, नक्कीच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर अपडेटसाठी। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खेडमधली आजची सभा गाजण्याची शक्यता आहे, कारण खेडमधील गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदे ठाकरेंच्या सभेला करारा जवाब देणार आहेत। गोळीबार मैदानात शिंदेंची शिवसेना लावरेती व्हिडिओची पुनरावृत्ती करणार आहे। ठाकरेंनी आजपर्यंत शरद पवार काँग्रेसवरती केलेल्या टीकेचे व्हिडिओ या सभेमध्ये लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर ठाकरेंनी कोकणाकडे कसं दुर्लक्ष केलं, 40 आमदार का सोडून गेले याचं सुद्धा उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।